महादेव 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 नमः पार्वती पतये हर हर महादेव। जबरदस्त व्ह्यू पाहून एकदम मित्रांनो, ब्रह्मगिरीचा अंतिम टप्पा 90 डिग्री। जा ना माऊली पाहुणे माग चला काका आला तर सांगा बरं का पाठीमागून। एक नाही आता फॉर्म ठेव, एक नाही तर घर पण घेतात बघा। जुन्या दगडात कोरलेले शिल्प आहे, बजरंगबलीची मूर्ती आहे मित्रांनो। शेवटचा दरवाजा पाहुणे झोपलेला आहे तो, पाहुणे काय करणार नाही, जेवण करून बसलाय तो, आराम करतोय। इकडे बघ ना, थांबून तुमचं घेतो उभे राहा ना वर बघा ना, हो ना वरती बघा ना तू। महाराज की जय। हर हर महादेव महादेव। मित्रांनो, ब्रह्मगिरीचा शेवटचा टप्पा आहे, खूप अवघड अशी चढण आहे। चला चला पुढं। अरे बाप, काय व्यू आलाय। हो ना, जबरदस्त गोरीबाम आहे ना। तिथे एक छोटासा हत्तीची मूर्ती आहे, तिकडून पण एक हत्ती आहे, तिथं काहीतरी वेगळीच देवी आहे। चल बसायला बघा ना, इथं भुयारासारखं आहे। चलो सावधगिरी में पाऊल चलो। अरे बाप, हा खूपच अवघड आहे पाहुणे, शेवटचा ट्रेक। चला चला
किती राहिले अजून? 15-20 मिनिटं बस. ओके. जास्त नाही सपाट आहे एकदम मस्त. हर हर महादेव महादेव. फायनली मित्रांनो आपण पहिला टप्पा क्रॉस केलाय. ओम तुला काय वाटतंय? ते शेवटचे जे पायऱ्या होत्या बहुतेक बोलल्याच्या आत्मानेच त्या पार करून दिल्या नाही तर बायच्या काही केल्या होत्या त्या. तेवढीच प्रतिक्रिया. थांबा ना थोडं यांना ऑक्सिजन कमी पडलं, थोडं भरून घेऊ द्या यांना. पण आम्ही ब्रह्मगीची प्रदर्शन केली, पण असं वाटतं की खरंच साक्षात भगवान इथं आहेच आहे, त्याशिवाय प्रदर्शन होऊ शकत नाही. आम्हाला असं अचानक जेवढं धाप लागत होती, जेवढं दम लागत होतं तेवढं कमी झालं आणि आता जरा बरं वाटतं आम्हाला वरती आल्यानंतर. किती मोठ्या पायऱ्या होत्या. पाहुणे चला. ओ पाहुणे. ते बघू मित्रांनो, हे आमचे पाहुणे आहेत. चला चला चला. सुंदर असा निसर्ग. ग्रिलला धरून चला हळूहळू. उतार तीव्र आहे, सटकले तर पुढे खोल दरी आहे. चला चला चला. अजून गंगा मंदिर, जटा आपटले ते ठिकाण बघून परतीच्या प्रवासाला लागायचं आपल्याला. अशा प्रकारे इथं खूप खडतर वाट आहे आणि मावशी खडतर वाटेतनं रस्ता काढत आहे. शॉर्टकट चालले मावशी. हळू उतरा. जागा निसरली झालेली आहे. हळू या. तिकडे आली नाही का तू? मग कसं होतं? इकडनं येऊन शॉर्टकट आहे बरं का, पण जाता येणार नाही सगळ्यांना. इकडनं चला आपण. नाही नको नको. नाही नाही
लेडीज चालतं नाही आहे ना. तिकडून आहे ना, पुढून चांगलं आहे जरा. चला उगं काही करू वाढव. हळू या, हळू या, हळू. पाहुणे चला. नाही नाही, तिकडनं नका जाऊ, इकडनंच या. त्यांना जाऊ तिकडून. आपल्याला गंगेचं उगम गोमुखाला जायचं. इकडनं या. त्यांना जाऊ तिकडून. तुम्ही इकडून या ना, इकडून या. रस्ता इकडून नाही खरा, तिकडून नाही. हो हो बरोबर. थोडं राहिलं आता. या हळूहळू या. शेवळ जमा झालेले पाय जपून टाका बरं का, सटकशाल. हो मग हळू ये बरं का एकदम. इथून जमल का यायला? जमल का? नाही तिकडनं नको, इकडनं सोपं आहे. नाही तर मग सरळ इकडनं आहे बघ. चला तिकडनं या. नको. हो का? कधी आली तू? 2016 बहुतेक. वाट खूपच अवघड आहे बरं काही. वाट मी तेच सांगते, हे असं नव्हतं. आम्ही डायरेक्ट असं सरळ गेलो होतो. नाही ग, असंच. ओम पळू नको, हळू ये, हळू ये. ब्रेक लावतोय, हळू. पळू नको. अरे तिकडून खाली गेल्यानंतर कळलं तुला किती अवघड आहे. रस्ता खरा इकडनंच आहे. रस्ता हाच खरा, तिकडून ते शॉर्टकट काढलेले लोकांनी. हे बघ इथं पायऱ्या दगडाच्या पुढं. आता हे पावसामुळे थोडंसं वाहून गेलंय. खूप दाट धुक आहे बरं का आज, काहीच दिसत नाही. ओम हळू. ब्रेक लावते. तिकडून आहे ना, स्पीड जर आलं तर कंट्रोल नाही होणार. उतरताना पूर्ण कंट्रोल करत चालू लागतं ना. हळू चाल गा, जाशील पुढं. असं पळू नको. सागर ते गेले असेल बरं का. पाणी बघ ना किती छान वाहत आहे तिथं. पण धुक्यामुळं काही दिसत नाही एवढं खास. ग्रीनरी भारी आहे. हळू या ओम. काका इकडून यायचं ना. साप नाही येतो. विरोळा. हळू या मावशी. हळू ब्रेक मारत चला. थांब ग, येऊ दे ना. एवढी कुठं चालली तू? मला तर असं वाटतं डायरेक्ट ढगामध्ये येऊन बसलोय मी. हळू या बरं का इथून. इकडनं तिकडं कुठं चालली? शेवाळ आहे तिथे, शेवाळावर नको पाय देऊ.